जमिनीशी नातं ही फक्त शेतीची गरज नाही, ते आपल्या संस्कृतीचं मूळ आहे. आणि हे मूळ आज नैसर्गिक पद्धतीनं पुन्हा एकदा मजबूत होत आहे. पुण्यातील बाबाजी बांगर यांचा प्रवास हेच दाखवतो, ज्यांनी नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारत स्वतःच्या शेतीचा कायापालट तर केलाच, पण ऑनलाईन भाजी कंपन्यांपर्यंत पोहोचवला. महाराष्ट्राच्या जमिनीचा सुवास हे आहे शाश्वततेचं नवं मॉडेल. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बोरी खुर्द गावातले हे आहेत बाबाजी बांगर. ते आपली परंपरागत शेती करतात. त्यांचं संपूर्ण कुटुंबही त्यांना मदत करतं. त्यांची एकूण 8 एकर शेती आहे. पूर्वी ते रासायनिक खतं वापरून भाजीपाला, फळं, ऊस अशी पिकं घ्यायचे. पण जमिनीचा सातत्यानं बिघडणारा पोत आणि पिकांची कमी होत जाणारी उत्पादन क्षमता हे लक्षात घेऊन त्यांनी नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला. नारायणगाव इथल्या कृषी विज्ञान केंद्रातून त्यांना नैसर्गिक शेतीबद्दलचं मार्गदर्शन मिळालं. आता त्यांचं उत्पादनही वाढलं असून चांगलं उत्पन्नही यातून त्यांना मिळते आहे. सुरुवातीला आम्ही बीजा अमृत आणि फक्त दशपर्णी अर्कापासून सुरुवात केली. पहिली दोनच बीजा अमृत आणि दशपर्णी अर्क पहिल्यापासून सुरुवात केली. काही दिवसांनी ते केल्यानंतर मग हळूहळू त्याच्यामध्ये वाढ करत करत हळूहळू अ, आम्ही याच्यात गेलो. गांडूळ खत बनवायला सुरुवात केली. गांडूळ खत बनवल्यानंतर शेण डाळ म्हणजे डिकम्पोजर खत कसं बनवायचं ते केलं आणि त्याचा वापर आमच्या शेतामध्ये आम्ही हळूहळू चालू केला. आम्ही याच्यामध्ये कांदा पीक घेतलं होतं, वांगी पीक घेतलं, बीट वांगी घेतलं आणि ऊस तर आमचं पारंपरिक आमच्या भागामध्ये ऊस शेती आहे. ऊस तर आम्ही नेहमीप्रमाणे घेतच असतो. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर, मुळशी, शिरूर, खेड, राजगुरुनगर या तालुक्यात नारायणगाव कृषी केंद्राच्या वतीनं राष्ट्रीय नैसर्गिक शेतीचं अभियान राबवलं जात असून 1500 शेतकरी या अभियानांतर्गत जोडण्यात आले आहेत. या अभियानाची व्याप्ती वाढवणं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्याकडे प्रोत्साहन देणं यासाठी 48 कृषी सखी यांनाही नैसर्गिक शेतीबद्दलचं मार्गदर्शन दिलं जाते. नुकतंच कृषी सखी यांचा सन्मानही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आला. केव्हीके सेंटर मार्फत 5 दिवसाचं नैसर्गिक शेती कशा प्रकारे करता येईल, विषमुक्ती शेती कशा प्रकारे करता येईल त्याचं प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षणानंतर खूप छान प्रकारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देता येईल आणि त्या माध्यमातून विषमुक्ती शेती कशा प्रकारे करता येईल यासाठी मार्गदर्शन करणार आहे. सेंद्रिय किंवा नैसर्गिक दृष्ट्या पिकवलेला जो भात आहे त्याला निश्चितच इतर किंवा रसायनांचा वापर करून केलेल्या भातापेक्षा निश्चितच 25 ते 30 रुपये भाव अधिकचा मिळत आहे. अभियान सुरू केल्यापासून भाताचं उत्पादन आपण वाढवत आहोत. त्याचप्रमाणे जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी आज मदत होत आहे. नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यामुळे सर्वांसाठी पौष्टिक अन्न तर मिळतंच, पण हे अभियान शेतकऱ्यांचं नैसर्गिक शेती पद्धती, निरोगी मातीचं आरोग्य चांगलं राखायलाही मदत करतं. गरज आहे ती शेतकऱ्यांनी या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानात सहभागी होऊन सशक्त भारत, निरोगी भारत सक्षम करण्याची. आणि तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले हे अभियान फलद्रूप ठरेल. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी, पुणे. एका मिक्सरपासून सुरू झालेला प्रवास कोरोनाच्या सावटातून उभा